स्टफ पॉपलेट पण ना काय झाला मला कटिंग करता येईल का नाही येईल आय डोंट नो. बघू तर ट्राय करते एक मी करून बघेन ट्राय. इथून करतात ना असं तो शिकली का नाही येते की नाही मला हो तोंड दाखवा माझा जरा. 5 झालेस भले शिकली का नाही बघा. इथे आपला पॉपलेट स्टफ पॉपलेट फ्राय रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका. मला गरम आहे भरपूर. हे बघा म्हणजे स्टफ बाहेर आला बघा. स्टव खाली हा गरम आहे. व्हेरी व्हेरी टेस्टी वाव. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी निकिता आणि निकिताच लाईफ या चॅनलची मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत. तर चला मंडळी इकडे बघा. आज पुन्हा एकदा विचार केला ब्लॉग शूट करावा. मस्त जरा संध्याकाळचा ब्लॉग शूट करतोय कारण की ओळखी अजूनपर्यंत तब्येत ठीक झाली नाही. तर विचार केला काहीतरी बनवायचा रेसिपी. तर उन्हे आणली होती मस्त कोळंबी. इथे बघू शकता कोळंबी कोळंबी आणली आणि मी आता अशी साफ करायला घेतलेलं इकडे. आणि आज मी याचा ना खिमा बनवते असाच जरा भाकरीचं खायला. हे बघा म्हणजे पेशंट बघा अजून बरे नाही झाले. आपल्याला हे पण काढून आणि प्लस ह्याच्यामधून ही घाण पण काढायची आपल्याला अशीवाली. आणि तुम्हाला मी नंतर खिमा पण दाखवते मी कसं कटिंग करते ते. आपलं घाण वगैरे सर्व काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीत पहिला मी सोडून घेईन त्याच्यानंतर मग ती अशी घाण पण काढून घेईन. आणि मग पापलेट बनवतो. हां पापलेट आपल्यासाठी दोघांसाठी. अंशू नाही खाणार तर अंशूला खिमा तेल कमी. हां म्हणजे असं थोडासा बघा तेल कमी आला का म्हणजे आवाज तेल कमी. तर चला बघूया आज आपण असं सहज ब्लॉग पुन्हा एकदा घरात शूट करूया. आणि ओ बघा आमचे कसे हाबू बाबू आहेत अजूनपर्यंत. हाबू बाबू साडे संडे गेला आता मला वाटते आजोबा होऊन बसले चालू आहे खोकला. तर आता मस्त मच्छी साफ अरे करते. थंडीत तसे आहे कसा खराब झाला. या वर्षी थंडी पूर्ण फेल गेली ना. फिरायला नाही काय नाही कुठं नाही काय. घरात बोर झाले भरपूर बोर झाले मी. डीट लागली मला. नजर लागले म्हणाली. आता आठवण दिली म्हणे बघा. इथं तर लागलेच कोणाचे तरी एकदम बेकार खराब. तर जर आमचं बरेच दिवस झाले आमचं नजर लागले कोणाची तरी. दृष्ट लागली आम्हाला दृष्ट. ओळ जास्त लागले ओले निघाले सोडून किती कमी होईल बघा. ही ऍक्च्युली आम्ही करणार होतो स्टफ पॉपलेट पण ना काय झाला मला कटिंग करता येईल का नाही येईल आय डोंट नो. बघू तर ट्राय करते एक मी करून बघेन ट्राय. इथून करतात ना असं तो. बघूया करूया ट्राय आपण ना. झालं तर ठीक नाही तर मग नेक्स्ट टाइम मला तुम्हाला दाखवेनच मी पॉपलेटचा स्टफ पॉपलेट कोलंबी स्टफ ना. हो चला आता मी ही कोळंबी पहिला साफ करून घेते आणि दाखवते तुम्हाला. आता मी अशी कोळंबी मस्त स्वच्छ साफ करून घेतली. जे आपले धागे असतात ते पण सगळे काढून घेतले प्रत्येक कोळंबीतून. तर असे क्लीन केले मस्त सर्व दिसते तुम्हाला नाही ते. अशी क्लिनिंग वगैरे केलेलं आहे स्वच्छ. तर आता मी नंतरला धुवेन ही. त्याच्या पहिला आपण एक स्टफ पॉपलेट कटिंग ट्राय करूया कारण की ह्याचा खिमा करणार आहे तोच आपल्या स्टफ पॉपलेटमध्ये भरायचा असतो. तर विचार करते हंचूला तर हे करणारच आहे ना. तर एकामध्ये भरून पण बघूया ना नाही का. पण हा कटिंग करता आला तर ओके. चला सीझर द्या मला. मांडोली पॉपलेट बघा पॉपलेट. याला बोलतात असा मध्ये असा कटिंग करतात असं. कसं कट करतात मला येत नाही म्हणजे.
अंशू कोण आहे बघ. अंशू कोणाला बेल वाजली ना जरा. मंडळी मला येत नाही करता तरी मी ट्राय करते, बघूया. असं करतात हा, अजून ना आतमध्ये अजून, पाहिजे. अजून. लागायला पाहिजे. बरोबर कटिंग केले कमेंट करा मंडळी. हे तुम्ही काय मागवले रे पार्सल? म्हणजे अंशूला काय काम नाही बघा, काय ना काय ऑर्डर करत असते अंशू. हे म्हणतो बरोबर. अजून आतमध्ये पोटला जरासा पुढे थोडा कर अजून. थोडासा हलकासा. मला आला ना कटिंग. आले जमलं. भीती वाटते, कधी केला नाही ना, पहिल्यांदा करते. तर काय देऊ बाप. नाही इथून बाहेर निघली बघ सुरी हाताला लागू शकते ना मला. ओके ओके. हे बघा मंडळी बरोबर झाला. परफेक्ट. शिकली का नाही कटिंग करायला? हो. आता इथूनच घाण काढायचे आहे. इथूनच घाण काढतात ते पण. दाखवू तुम्हाला. हे बघा अशी. ओके. पाच झालीस. पास का नापास? पास. ओके. आता याचं तोंड वगैरे नाही काढायचं कारण आपल्याला असंच असते ना स्टव. फक्त मंडळी इथे जरा असा ओबड धोबड झाले. असं स्मूथ आला पाहिजे एकदम. मला नाही जमलं थोडंसं अजून. धार तर नाही. मी ट्राय करते असं असं आलो आलो. हे बघा. दुसरा वेळ तो करू काय तो. करू दुसरा. चला मंडळी एक झाला. पण एक एकाच याला आहे ना एका बाजूला इथे काट नाही मारायचे कारण इथून भरायचं आपल्याला. इथेच काट मारायचे आहेत बघा. आता मला काट मारून दाखवते मस्त मी. प्लेटवाली असेल का माझी नवरी. हे बघा. ओके. ओके. हा झाला आपल्याला स्टफसाठी रेडी. आता हे एवढी क्लिनिंग झाले. आता मला एक दुसरा पण ट्राय करूया आपण. ओझंतात ना करायचा. पण हे काढायला लागतात का डोले? नाही असंच असतो तो. असं असतं. व्हिडिओ बघा कोणाची पण. ओके. कारण की तो स्टफ पापलेट दिसला पाहिजे ना मस्त. चला आता आपण म्हणाले हा पण ट्राय करूया, बघूया जमतो की नाही ते कटिंग मध्ये मला. असते तार परकर्षण. थोडंसं पाव खाली गेला ना जरा. भीती वाटते अंडा कटिंग कर. आपण कधी केली नाही ना. शिकायला काय आहे ना आणले. बरोबर. हे बघा ना. हे बघा. शिकली का नाही? येते की नाही मला? हो तोंड दाखवा माझं जरा. पाच झालीस. भले शिकली का नाही बघा. पहिल्यांदा पापलेट का असं कट केलं मी. मला नाही माहिती. आणि घाण पण इथूनच काढतात. तर अशाच पद्धतीत काढतात ते घाण पण. आपलं पूर्ण काढायचे. बर्फांचं नाही हा. ताजा आहे ताजा. ताजा आहे का? हे बघा. ओके. ओके. चला हे बघा ताजा आहे बघा. आता मस्त याला पण कट करून घेऊया असंच याच पद्धतीत आपल्याला. आता मीच घेते सुरी. चला ओके. याला धार आहे उलट. ओके. उलाडी पॉपलेट स्टफ पॉपलेट ओके. करायला. ओके. हा जरा तडतडून गेला. हा थोडासा स्ट्रेट आले. अजून याच्यापासून चांगला आला पाहिजे. शिकेन हळूहळू शिकूया. तर चला हा नॉर्मल कटिंग करते जसं तुम्हाला माहिती आहे आपला. तर आता मस्त स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मस्त. ओके. तर आता मच्छी मी स्वच्छ धुवून घेतली. इथे बघा मस्त आपले पॉपलेट पण धुवून घेतले स्वच्छ पाण्यामध्ये ना. आता आपल्याला सर्व मसाले वगैरे लावून घ्यायचे आहे. आणि इथे कोळंबी पण धुवून घेतली स्वच्छ पाण्यात बघा. आता आपल्याला कटिंग करायची आहे ही. त्याचं पाणी मी काढते अजून थोडंसं. पाणी बिलकुल नाही पाहिजे आपल्याला. आता ह्याला असा खिमा टाईप बनवायचा आहे. म्हणजे कटिंग करा किंवा खिमा बोला. तर मला येणार नाही पण ट्राय करते बघू ना. बघा असं आपल्याला करायचं आहे. असं आपल्याला करायचं आहे खिमा. असा एकदम बारीक करायचं आहे कोळंबीचा खिमा. चालेल दिवाळी पण चालेल. अशा पद्धतीने चालेल. आपल्याला आदत नसते ना. असं सगळं खिमा करून घ्यायचं मस्त. म्हणजे दाखव मग ठेवा. जेणेकरून ही कोळंबीमध्ये पटकन शिजली पाहिजे. चला
चला मी आता सर्व अशा पद्धतीत कटिंग करून घेते मंडळी मस्त. प्रॉन्स कोळंबी अशी कटिंग करते आणि तुम्हाला सर्व झाल्यानंतर दाखवते. आपल्याला स्टफ करायचं आहे पहिला तयारी स्टफची. तर मी साहित्य रेडी केले बघा इथे. मस्त कोळंबी स्टफ करायचं आहे आपल्याला, म्हणजेच खिमा करायचं आहे. मी खिमा बोलते, तुम्ही काय पण बोला. ओके. आणि जे जे मला लागणार ते सर्व रेडी केलेलं आहे. फक्त आता कांदा एकच कटिंग करायचा बाकी होता. तो कांदे संपलेले तर आमचा वॉशपॅन आणायला गेलेला आहे म्हणून टाईम झाला थोडासा. बाकीचं काहीच नाही. तर चला आता आपण पात्र ठेवून बघायचं. चला आता कांदा कटिंग करून झाले तर आपण आता फटाफट रेसिपीला झटपट सुरुवात करूया. त्याची पहिला मी इथे ना मसाला टाकून ठेवते आणि मिक्स नंतर करूया. ओके. आपण मस्त 3 पापड घेतलेले आहेत. मस्त 2 स्टफ करायचे आहेत. एक असा साधावाला फ्राय. आपण पहिला अर्धा लिंबू पिळून घेऊया. ओके. थोडीफार हळद, थोडासा अद्रक लसूण ठेचलेला. आपण अद्रक आणि लसूण जास्त नाही थोडंसं टाकायचं आहे. बघा आवडी लाल मसाला बस. चवीपुरता मीठ पण टाकूया आताच आहे ना. ओके. त्याच्यात लिंबू मसाला हळद आणि मीठ टाकून घेतले आणि अद्रक लसूण थोडासा टाकला हलकासा, कारण की आपल्याला सर्व आता हे साहित्य येत नाही बघा रेडी केलं त्याच्यासाठी. तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी येणारच आहे सर्व. तर आता तुम्ही बघून घ्या. आता आपल्याला पहिला छान आहे ना मस्त हे सर्व लावून घ्यायचं बघा असं मस्त. आज जरा मसाला कमी वापरते कारण की ओची तब्येत नाही बरी म्हणून. हां हो. कमी तिखट जरा बघा. आवाज गेला तर पूर्ण आवाज जायचा बरोबर ना. म्हणून थोडा कमी पाहिजे. मसाला टाकू पाहिजे का नको बस. टाकते बघा. चला म्हणजे आता आपण हे ठेवूया साईडला. मस्त होईल तोपर्यंत मॅरिनेट. त्याला लावून ठेवते मॅरिनेट सोडून ठेवलेलं बघा. ओके. हे ठेवूया साईडला. आता मी हात धुवून घेते पहिला. तर ते साईड ठेवून घ्या काय काय लागणार आहे हे बघा. एक कांदा चिरून घेतलेला आहे मस्त बारीक. एक टोमॅटो घेतलेला आहे तेवढ्या साईजचा. कोथिंबीर भरपूर घेतलेला आहे. मिरची आणि कढीपत्ता बस. लिंबू आपण वापरलेला आहे आणि इथे आहे लसूण आणि अद्रक ठेचलेला आहे बघा थोडंसं आहे बघा. तर चला आता आपण मस्त पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण तेल टाकून घेऊया मस्त. आणि मी छोट्या पातेल्यामध्येच करते कारण की आपल्याला कोळंबी थोडी तेवढी जास्त नाही कमीच आहे आणि अशी पण ती तयार होऊन कमीच होणार आहे ना. तर मस्त मी आता तेल जेवढं मला लागेल तेवढं मी घेते. बघू शकता तुम्ही हे बघा. कांदा कांदा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यावर लगेच आपल्याला लसूण पण टाकायचं आहे. सर्व टाकलं तरी चालेल एकत्र. असं काही नाही प्रत्येक आपल्याला सर्व शिजूनच घ्यायचं आहे असं पण ना. तर मग काय टाईम न घालता झटपट सगळंच टाकून घेते. शिजल्यानंतर घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण ठेचलेला. थोडासा टाकते आहे कढीपत्ता आणि भरपूर सारी अशी तिखटवाली मिरची. मी कढीपत्ता पण टाकलेला आहे. कोणी कोणी कढीपत्ता नाही टाकत. तर आपल्याला छान आता हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे. मस्त थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत कांद्याचा. आणि मग लगेच आपल्याला आपले आगरी मसाले पण ॲड करायचे आहेत मस्त. तर मस्त आता आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे. आणि लगेच आपल्याला जे टोमॅटो पण ॲड करायचं आहे मंडळी थोड्या वेळामध्ये. थोडासा हलकासा परतून होऊ द्या मग टोमॅटो ॲड करूया. चला हे बघा मंडळी. आता आपल्याला हे आहे ना कांदा आणि हे जास्त नाही एकदम शिजवायचं कारण की आपल्याला थोडंसं आता थोडंसं ज्युसी राहायला पाहिजे कांदा. कारण की जेव्हा आपण कोळंबी स्टफ करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये खाताना असं सुका नाही राहायला पाहिजे टोमॅटो. आपण थोडासा हलकासा परतून घेऊया. आणि मग याच्यामध्ये आपल्याला मसाला नाही टाकायचा. फक्त हळद गरम मसाला आणि मीठ टाकायचं. बाकीचं काय टाकायचं याच्यात. आता हा पण मस्त अशा प्रकारे परतून घेते आणि तुम्हाला बघते. आता म्हणजे आपलं थोडंसं आता मस्त टोमॅटोला पण थोडा हलकासा पाणी सुटलेलं आहे. तर आता मस्त त्याच्यामध्ये आपले जे मसाले आहेत ते ॲड करून घेऊया. सर्वात पहिला तर टाकते मी फक्त हळद. हे आहे गरम मसाला 1 चमच आणि चवीपुरता मीठ टाकायचं बघा. आणि आता आपल्याला छान पुन्हा एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 पीस करायचे आणि मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यात मसाला नाही वापरायचा आपल्याला. गरम मसाला आणि फक्त हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आपल्याला मिक्स केलेलं आहे. आता जी आपली कटिंग केलेली जी आपण कोळंबी आहे ती पण ॲड करायची बघा. अशा पद्धतीने मस्त छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. ॲक्च्युली ही किमा आहे ना जास्त बारीक करायची असते. मग आपला पॉपलेटचा जो पोट असतं ना तो फाटते नाही तर म्हणतो माहिती आहे तुम्हाला. हो हां तुम्ही बोलले राहू दे नाही राहू दे. तुम्हाला असं वाटत नाही बुर्जी
आता आपल्याला गॅस आहे ना स्लो करायचं आहे बघा, फास्ट नाही ठेवायची बिलकुल. आणि मस्त छान ना मिक्स त्याच्यावर झाकण देऊन आपल्याला मस्त वाफ करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला पाणी सुटेल आणि कोलंबी आपली चांगल्या प्रकारे शिजून होईल मस्त छान. आता काय करायचं नाही आपल्याला, जेवढं बारीक केलं नाही तेवढं बारीक करता आलं पाहिजे मस्त. टाकते, आता पण टाकते थोडीशी कोथिंबीर. आणि आता आपल्या याच्यावर मस्त थोडासा पाणी सुटेपर्यंत आपल्याला झाकण म्हणजे वाफ करून घ्यायची आहे बघा. चेक करायचं आहे मध्ये मध्ये, कारण की लागली पण नाही पाहिजे ना खाली. हे बघा असं मस्त होतं बघा. पाणी टाकायची गरज नाही, काय नाही, झाकणावर पाणी ठेवायची पण गरज नाही, काय नाही, त्यालाच पाणी सुटते बोलले ना तुम्हाला मी. हे बघा पाणी झालं ना, मस्त वाटते ना हो. सुगंध किती भारी सुटले हो. हो तर नाक वाटते पॅक झाले मंडळी. आणि तुला आला का सुगंध? एकदम नाक पॅक झाले बघा. हे बघा मंडळी, हे कसं टाईम नाही जास्त लागत, म्हणजे कारण की आपण कसं एकदम बारीक केलेले असते ना, ही झटकन पटकन शिजून होते. आता परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि परत गॅस स्लो करायचे. एवढं झाकण परत ठेवायचं आपल्याला असंच. आणि इथे कोलंबी तर होते, तर इकडे मी ना तोपर्यंत कोटिंगसाठी वरती लावायला रवा घ्यायचा आहे. थोडासा जास्त नाही घेत मी, थोडा घेते अंदाजे, नाही चालेल ना. आणि इथे आपल्या मस्त मॅरिनेट पण झाला होता पॉपलेट. ओके. आणि मस्त याच्यामध्ये आहे ना तुम्ही काय टाकता, कुठला पीठ टाकता कमेंट करा. मी तर आता इथे त्याला 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर थोडासा अजून घेते कॉर्नफ्लॉवर. आणि याच्यामध्ये पण आपल्याला मस्त आपले मसाले वगैरे ॲड करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला पण वरच्या कोटिंगला टेस्ट येईल मंडळी. हळद थोडीशी, थोडासा मसाला आणि चवीपुरता मीठ. ओके. मसाला थोडासा टाकू शकता तुम्ही, असं काय नाही, मसाला आपल्यावर आहे. तिखट जसा तुम्हाला पाहिजे तसा कलर ना. मस्त असं मिक्स करून घ्यायचं बघा मंडळी. मस्त मीठ मसाला सगळा कॉर्नफ्लॉवर सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान. मग मी हे करून घेते आणि मग डायरेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये स्टफ भरून घ्यायचं आहे पॉपलेटमध्ये आणि रव्यामध्ये कोट करून त्याला फ्राय करायचं आहे. म्हणजेच रवा तवा फ्राय करूया मस्त. ओके. हे बघा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे असं आपल्याला. आणि कोण कोण मस्त रेसिपी आपल्या ट्राय करतात कमेंट करा मंडळी, है ना. साधे सिंपल करते मी, जास्त हे नाही. हां ओके. चला आता आपला हा पण रेडी आहे, हा पण रेडी आहे. आता हा पण रेडी होणारच आहे. ओके. हे बघा इथून जी तुम्हाला इथे वाफ निघते ना, हा सुगंध एवढा भारी आला ना स्टॉपचा. अरे टेस्टी होत. ओला नाही आज वाटते, नाक पॅक झाले होता. हे बघा मंडळी दाखवते मी. हे बघा असा स्टफ मस्त रेडी होते आपला पॉपलेटमध्ये भरण्यासाठी मंडळी. आता हंशू माझा पॉपलेट खाईल का नाही खाईल माहीत नाही, नाही खाल्ला तर त्याला हा स्टफ देईल मस्त मी भाकरीसोबत खायला. तर आता थोडं आपल्याला फक्त 1-2 वेळा झाकण उघडून बघितला मस्त. आता आपल्याला परत एक शेवटचा लास्ट टाईम वाफ घ्यायचे आहे आणि थोडा सुक्का करून मग गॅस बंद करायचे आहे. मग आपला स्टफ रेडी. मी बोलले तुम्हाला कांदा असं शिजवायचा नाही, मग असा ज्युसी बनते बघा. हे बघा ज्युसी ना, असं ज्युसी होते. आणि जर तुम्ही जास्त शिजवलं ना कांदा तर असं कडक कडक आणि सुका सुका होते. जर तुम्हाला फ्रॉन्स असा स्टफ ज्युसी करायचा आहे ना, तर मी जेवढं सांगितलं तेवढं त्या प्रकारे कांदा तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे बघा. समजला. आता आपल्याला याच्यामध्ये अजून भरभरून कोथिंबीर टाकायची आहे बघा, जेणेकरून आपल्या प्रॉन्सला मस्त छान स्टफला टेस्ट येईल. कसं वाटलं तुम्हाला स्टफ रेडी आहे इकडे नक्कीच कमेंट करा. इथे आपला रवासुद्धा रेडी आहे आणि इथे आपले पॉपलेट तर रेडीच आहेत. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये काढून घेईन. त्याच्या पहिला आहे ना मी ह्याच्यातलं थोडंसं अंशूला जेवायला वाढते, कारण त्याला भूक लागली अंशूला आता. आणि आपल्याला बाकीचं राहील तो थंड करून घ्यायचा आहे. ओके. सगळं आपण मस्त कोळंबीचं बनवलेलं आहे आणि मस्त मी बाकीचा थोडासा राहील तो अंशूला वाढते. आणि अंशू दुसरं काय खाणार नाही, म्हणजे खाणार नाही म्हणजे हे नाही खाणार काय, आपला पॉपलेट नाही खाणार तो. तर मस्त पॉपलेटसाठी रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला. आणि हा बघा दाखवायचं. आता मी हा वाला आहे ना तो माझ्या अंशूला येते, पिल्लूला जेवायला वाढते. चला आता गॅस बंद करूया. आणि हा तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करा मंडळी. थंड झालं का? हां. आणि हा पूर्णपणे आपल्याला एकदम थंड करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला कसा वाटला स्टफ नक्कीच कमेंट करून सांगा मंडळी. चला आता मस्त तुम्हाला वाफा दिसतात गरमागरम. हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण मस्त स्टफ पॉपलेट करायला घेऊया. थंड वगैरे झालेलं आहे मस्त. बाकीचा मी अंशूला पण दिला जेवायला आणि अंशू माझा जेवायला बसलेला आहे पिल्लू. आता मी घेते एक पॉपलेट जो आपल्याला कट केलेला आपण हवा. ओके. मस्त छान मसाले लागले आहेत त्याला ऑलरेडी. आता मला 2 हात लावायला लागतील. तर मी एक काम करते, पहिल्यांदा भरून घेते. ओके. आपल्याला अशा पद्धतीच्यामध्ये मस्त
तो आपल्याला मस्त असा भरून घ्यायचा आहे. आणि जास्त नाही भरायचा, कारण की नंतरला पापलेट आहे ना तो असं तुटते, म्हणजे शिजल्यानंतरला माहिती आहे ना हो. जास्त नाही भरायचं आहे, म्हणून तो जेवढं तुम्ही बारीक करणार ना हे तेवढं चांगलं असते हो. त्याच्यामुळे असं ना असं जास्त वरती राहते बघा. ओके, आता आपलं रेस्ट ऑफ पापलेट डन रेडी आहे. बघितला. चला आता आपण याच पद्धतीत आपल्याला दुसरा पण भरून घ्यायचा आहे मस्त छान. आता मी तो पण भरून घेते बघा. आपल्याला ना हा जास्त पोटण्याचा फुगला नाही पाहिजे, जास्त नाही भरायचं आपल्याला. जर हे तुम्ही बारीक करणार ना, म्हणजे खिमा करणार ना एकदम, तर तो आतमध्ये पोटामध्ये बरोबर बसते. आणि जर जाड ठेवला ना तुम्ही असं फुगते बघा जास्त. आता आपण दुसरा पापलेट पण मस्त छान असाच भरून घेऊया. आता कुठला आहे, हां आपण भरून घेतो. इथे भरून रेडी आहे बघा मस्त छान. ओके, जेव्हा जर आपली जास्त कोळंबी जाड असली ना अशी थोडी, मग ते असं वरती उचलते. आणि जर बारीक कटिंग केलं ना एकदम तुम्ही खिमा, तर तो असा प्लेन अशा पद्धतीत होतो. समजलं हो. आणि हा स्टफ नाही आहे, हा आपण साधा करणार आहोत. ओके, हा साधा करायचा आहे. चला, ह्याचं पोट जास्त फुल आहे. सुरुवात करूया. मस्त तेल टाकूया पहिला. आता आपला तेलाचा भांडा जरा चेंज झालेला आहे, नवीन घेतलेला आहे मी हा पण ना. पॉपलेटला बोला तर ऑइल थोडं जास्तच लागते बस. ओके, त्याला वरून पूर्णपणे असं करायचं आहे. जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं आहे ना. विसरली मी विसरून गेली बघा. तरी मी त्याला असा हलक्या हाताने प्रेस करून काढून घेईन मंडळी. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, स्टफ पॉपलेट ऑइलमध्ये मस्त छान. तेल तापलेलं आहे, गरम झालेलं आहे, पण मी थोडी गॅस स्लो ठेवलेली आहे म्हणून तुम्हाला आवाज नाही आला मंडळी. मला इथेच लावून घेतो. हे बघा असं आपल्याला टाकून घ्यायचं बघा. रवा टाकून घ्यायचं आहे आणि छान. याला जास्त एकदम जाड पण नाही रवा लावायचा, नाहीतर ना ते ओला राहते. समजला, पॉपलेट ओला राहते बघा. असं लावायचं आपल्याला. आणि त्यात असं स्लोली आपल्याला पलटी करून घ्यायचं. आणि या बाजूला पण असं रवा टाकून घ्यायचा बघा. आता आपल्याला जाळा करायचं याला. याला साईडला घेऊन जाऊया आपण असा. ओके, आणि मग आपला जो हा स्टफवाला पॉपलेट आहे त्याला थोडंसं आपण साईडला पण रवा टाकूया, जेणेकरून त्याचं क्रिस्पी पण येईल है ना. असं थोडंसं असं प्रेस करतो हलकासा. आणि आपल्याला मस्त करायचं आहे हा पण पॉपलेट. हो 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 हो, असा वाटला मंडळी स्टफ पॉपलेट इथे होते. आता आपला हा शेवटचा राहिलेला आहे, तो आपण नंतरला टाकूया. ओके, पहिला आपण हे करून घेऊया. चला, आपण थोडा फास्ट गॅस पहिला टाकलेला आहे. आता आपल्याला स्लो गॅस करून थोडा चांगल्या प्रकारे मस्त शिजवून घ्यायचं आहे. आणि लगेच नाही पलटी करायचा, तर चांगल्या प्रकारे शिजून होऊ द्या ना मस्त छान. थोडंसं ऑइल आहे ना एका साईडला गेले, मी थोडंसं उचलून घेते बघा. आणि थोडंसं एका बाजूला गेलं ना, यायला पण आला पाहिजे ना ऑइल. थोडंसं तेल आपल्याला असा इथून शिजून करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्वकडे तेल असा लागला पाहिजे व्यवस्थित ना. सगळीकडे आपल्याला लागला पाहिजे तेलाला. तुम्हाला बरोबर लागतं ना. चला, आता आपल्याला स्लो गॅसवर थोडा वेळ शिजून घ्यायचं चांगल्या प्रकारे. आपल्याला मस्त पलटी करून घ्यायचं. चांगला मस्त शिजून घेतलं एका साईडून. आणि मस्त सर्व बाजूला आपलं तेल असं बघा, जर तेल पोचत असेल तर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता तेल छान प्रकारे. आणि आता मस्त फास्ट गॅसवर पलटी करून घ्यायचं आहे. चला, आपण मस्त काय करूया पॉपलेटला. हा 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 हा, मस्त झाले बघा. छान छान छान. कसं वाटते. आता आपण तसंच सेम हा पण मस्त पलटी करूया बघा. बघा मंडळी, मग आवाज निघत नव्हता, आता वा 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 आवाज निघायला लागला बघा. फ्लेवर यायला बघा. त्यांना जा मस्त स्मेल आहे त्याचा. आणि मस्त थोडीशी हलकीशी वरून अशी एका साईडचा आपला पूर्णपणे झालेला आहे पॉपलेट फ्राय रेडी आहे. आता आपल्याला सेम बाजू इथून पण घ्यायचं आहे करून. आणि थोडंसं असं हलकासा प्रेस करायला लागेल, कारण की एक बाजू आपली उचलते ना, नंतर आपल्याला असा करायचं आहे बघा. थोड्या वेळानंतर लगेच नाही, असं करायचं आहे. असा करून घ्यायचा आहे बघा. हां, तुम्हाला सध्या तरी कसा वाटला पॉपलेट नक्कीच कमेंट करा म्हणजे. चला, आता आपल्याला कसं व्हायचं आहे का, एका साईडला आपला पापलेट उचलते ना,
तर त्याला आहे ना आपल्याला आता बघा असं करून घ्यायचं दाखवतो तुम्हाला मी. आता मी उचलून बघा आता ही बाजू पण चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं बघा आपल्याला जिथे आपण स्टफ भरलेला आहे ना ती बाजू पण चांगल्या प्रकारे शिजली पाहिजे. सेम याची पण तशीच बाजू आपल्याला करून घ्यायची आहे. कारण ज्या साईडला आपला स्टफ असतो ना ती बाजू कशी अशी वरती उचलते ना वर समजलं का त्याच्यामुळे आपल्याला ही उचलून शिजवायला लागते नाही तर एका साईडचा ओला ओला आणि कच्चा राहते आपले. असं करायचं आपण असं करायचं चालेल की आता आपला फायनली इथे स्टफ पॉपलेट रेडी आहे मस्त छान. मी आता गार्निशला इथे कोथिंबीर ॲड करते बघू शकता छान तुम्ही. डिश सर्व करूया मस्त छान प्रकारे. तर चला आता मी एक एक पॉपलेट गॅस स्लो करते आणि एक एक पॉपलेट उचलते बघा कसं मस्त. काय मग मंडळी कुठल्या काय म्हणजे तंडाला पाणी हे बघा आपल्याला असं मस्त सर्व करायचं आहे बघा. हे बघा थोडंसं तेल आपल्याला जरा साईडला केलं असं निघालं असतं बरोबर ते जेवढं ऑइल आपल्याला निघेल तेवढं काढून घ्या. आणि इकडे आपण मस्त अशी रिफॉर्म प्लेट सर्व करूया बघा. आता तुम्ही बघितलेच पॉपलेट तर आपले रेडी आहेत. तर थोडीफार आपण मस्त आता डिश पण जरा डेकोरेट करूया जेणेकरून आपला पॉपलेट छान असं एकदम उठून आपली डिश कशी वाटली पाहिजे एकदम मस्त छान दिसली पाहिजे की नाही काय मला डक्क. हे बघा मस्त अशी आपल्याला मी आता तुम्हाला मी स्टार्टरसाठी ही प्लेट सर्व करून दाखवते. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आजची नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका मंडळी. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल तुम्ही काय करा मंडळी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला 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 मंडळी भूक लागली ताव मारायला या लवकर या 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 या. आता एक पलटी केला हा पॉपलेट कारण की या साईडला स्टफ आहे या बाजूला तर मला गरम आहे भरपूर. हे बघा मंडळी स्टफ बाहेर आला बघा. स्टफ खाली हा गरम आहे. व्हेरी व्हेरी टेस्टी वाव मंडळी खूप भारी झालं एक नंबर झाले स्टफ पॉपलेट. आता ओला असं वाटत असेल हो मग काय का या नंतर खांदे या नंतर खांदे वा मंडळी ही तर रेसिपी जशी तुम्ही आता ती वाली कुठे गेली आपण वाकटी जाऊला जाऊला जशी आपली जवळची व्हिडिओ तुम्ही बघितली आणि ट्राय पण केली तर ही पण मी सांगेन तुम्हाला नक्कीच ट्राय करा. प्रॉन्स स्टफ पॉपलेट नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते सुद्धा कमेंट करा. चला मंडळी आता मस्त ताव मारतो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला छानशा तोपर्यंत बाय.